हा आलं लक्षात. तर इकडे लक्ष द्या, डिव्हिजन सोपी डिव्हिजन जी होती. ओके हा, तर इकडे लक्ष द्या. मायसेल्फ शरद सर. ओके, आणि आपण आता एज्युकेअर क्लासेस मध्ये आहोत. नाही ते व्हिडिओ मध्ये सांगणं गरजेचं आहे ना, आहे का नाही. एज्युकेअर क्लासेस मालेगाव. आता आपण डिव्हिजन बघत होतो, बरोबर आहे की नाही. आता ही सोपी मेथड सांगितली तुम्हाला की काय, तो त्या टेबल मध्ये त्याच्या खाली येतो, तो चेक करायचा वगैरे वगैरे, ते झालेले आता, आहे की नाही. आता थोडीशी आपण प्रगती करूया, आहे का नाही. हे जमायला लागले का तुम्हाला आता. ओके, इकडे लक्ष द्या. आता एवढे डिजिटचा नंबर आहे, मग कशी डिव्हिजन करायची, तर त्याच्यासाठी नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. 2 1 2, हे तुमचं टेबल लर्न पाहिजे पहिले, आहे का नाही. तुमचा टेबल काय पाहिजे, लर्न पाहिजे. नीट लक्ष द्या. आता 2 चा टेबल, आता 46 तर आहे का याच्यात, नाही. असला असता तर आपण घेतला असता, परंतु आहेच नाही. त्याच्यापेक्षा एक एक नंबर करायचा. मग एक एक नंबर इकडनं चालू करायचा की इकडनं चालू करायचा, इकडनं चालू करायचा. कुठून चालू करायचा, इकडनं. मग हा 4 आहे, बरोबर आहे. 2 1 2, 2 2 2 4, म्हणजे इथं 4, इथं 0. कळालं. सबट्रॅक्शन लगेच करून टाकायची. इकडे लक्ष दे, शेवाळ आहे, नाही तर तुझ्या शेवाळ्याच करून टाकेल आता. इकडे लक्ष द्या. 6 2 1 2, 2 2 2 3 6, इथं 0. नंतर आला 2 3 नंतर आला 2, व्हेरी गुड. 2 9 बघा बाळांनो, रिमाइंडर काय आलं, काय आलं, समजलं. रिमाइंडर काय आलं, 1. ह्या गोष्टी तुम्हाला समजायला हव्या. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया. काही पण नंबर टाकून घ्यायचा, आपल्याला काय फरक पडत नाही त्याच्याने. आलं लक्ष. 2 1 2, 2 3 6, व्हेरी गुड. 7 मधून 6 गेले 1. नंतर आला 9 19 झाला. 19 आहे का, नाही. 18. 2 9 व्हेरी गुड. नंतर आला बेटा 1. नंतर आला 4. किती झाला, 14. गुड. 7 14. नंतर आला बाळांनो 2 3 समजतंय, सोपं आहे ना. बघा, बोला. 2 4 1 वाचला. नंतर 7. 2 3 का, 17 झाला. 17 झाला. 2 8 16. 17तून 1 गेला, सॉरी 7तून 6 गेले 1, इथं 0. नंतर आला, बरोबर, 2 8 आणि 2 2 अरे समजलं. हे बघा, नवीन लक्ष द्या. पुन्हा एक वेळ समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. नंबर आहे 2 6 7 9, बरोबर आहे. हा, तर इकडे लक्ष द्या. 2 ने डिवाइड करायचं. 2 1 आता 4 साठी 2 1 2, 2 2 4. मग 4 मधून 4 गेला, आला बाळा 0. नंतर आला 6. ओके, दुसरं घर. मग 2 3 6, बरोबर. 6 मधून 6 गेला 0. नंतर आला 7. 7 मग टेबल मध्ये आहे का, नाही, त्याच्यापेक्षा लहान. किती, 6. पुन्हा 2 3 6. 7 मधून 6 गेला 1 आणि हा मागचा 9, किती झाला, 19, बरोबर आहे. 2 9 18. आता 9 मधून 8 गेला 1 मधून 1 गेला, रिमाइंडर इज 1. समजलं. पुन्हा आता 7 9 4 6, 7 9 4 6 याला पुन्हा. आता 7 आहे का टेबल मध्ये, नाही, त्याच्यापेक्षा लहान. कोणता आहे, 6 आहे. 2 3 6, 1 वाचला. नंतर आला 9, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 9 18. 1 मधून 1 गेला 0. 9 मधून 8 गेला 1, बरोबर आहे. नंतर आला 4, किती आहे, 14. पुन्हा 2 7 14, पुन्हा 14. समजलंय. त्याच्यानंतर 2 3 6 मधून 6 गेला 0. एक नेहमी लक्षात ठेवायचं बाळांनो, की काय, हे एक्झाम्पल्स तर तुम्हाला आता काही नाही येतं, काही नाही येते, हळूहळू आपण शिकून जाऊ.
परंतु मी तुम्हाला आता 2 मिनिटं पहिले सांगितल्याच्या पहिले एकच लक्षात ठेवायचं की समर वॅकेशन मध्ये आपण शिकतोय, बरोबर आहे. समर वॅकेशन मध्ये आता तिथं तेच मुलं आलेले ज्यांच्या थोडेशा ड्रॉबॅक्स आहेत, थोडेशा कन्सेप्ट क्लिअर नाहीत. बाकीचे रेग्युलर मुलं आलेले नाहीत, बरोबर आहे. त्यांच्या ह्या कन्सेप्ट थोड्याशा क्लिअर आहेत, कारण ते आपल्याकडे 2-4 वर्षापासून आहेत ना, त्याच्यामुळे त्यांच्या ह्या ज्या ड्रॉबॅक्स आहेत या काय क्लिअर आहेत. पण तुम्हाला एक मी सांगतो त्याच्यासाठी नीट लक्ष द्या. मी काय सांगतो त्याच्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. इकडे लक्ष द्या की तुम्हाला शिकणं गरजेचं आहे की नाही. डॉक्टर भीमराव आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर काय सांगून गेले? शिका, बरोबर आहे. शिकल्याने मोठं होतं, बरोबर आहे का नाही. हा, तर हे नेहमी लक्षात ठेवा. ज्योतिबा फुलेंनी काय केलं? शिक्षणासाठी स्त्री चळवळ चालू केली, बरोबर आहे का नाही. हा, या सगळे जेवढे महान नेते होऊन गेले, हे होऊन गेले, त्यांनी काय सांगितलं? शिका, शिकण्यावर फोकस दिला. एक नेहमी लक्षात ठेवायचं. आता तुला 2 मिनिटं पहिलेच मी एक उदाहरण दिलं. काय? एज्युकेशन इज अ मोस्ट पॉवरफुल वेपन. शिक्षण हे एकदम मोस्ट पॉवरफुल वेपन आहे. वेपन म्हणजे शस्त्र. ज्याच्याकडे शस्त्र असेल तोच टिकू शकतो. इकडे लक्ष द्या. मी सांगितलं, मी आता तुम्हाला 10 मिनिटं अगोदर सांगितलं. समजा माझ्याकडे 15 एकर जमीन आहे. मी आता सांगितलं ना, 15 एकर जमीन आहे. अजून काय? 10 बंगले आहेत, 2 कार आहेत, असं आहे. समजा अशी प्रॉपर्टी आहे माझ्याकडे, असं समजा. आहे नाही एवढं, पण असं आहे समजा. मग माझं समजा मी नेम प्लेट लावणार राहिलो बाहेर, घराच्या बाहेर किंवा माझ्या ऑफिसच्या बाहेर कुठेतरी लावणार आहे. असं लावू का आपण की काय? शरद सर 15 एकर जमीन, 10 बंगले, 4 गाड्या. ऐकले का कधी? नाही. शिक्षण असतं, शिक्षण हे का नाही. किंवा तुमचा हुद्दा असतो. आता तुझे पप्पा पोलीस आहे, बरोबर आहे ना. काय? आयरे साहेब, काय? पोलीस कंसात, हे काय नाही. कापडनीस सर डॉक्टर. तुझ्या मम्मीचं काय येतं? DR. मम्मीचं नाव काय? छाया, काय? लांडगे. सोंजे, हा माहेरचं नाव सोंजे. डॉक्टर छाया सोंजे. डॉक्टर पदवी ना. कधी ऐकलं? मग आता त्यांनी असं लिहिलं का? आमची रस्त्याची 10 एकर जमीन, हायवेची, एक कार, एक बंगलो, असं लिहिलं का? नाही, कोणी लिहू नाही शकत. आईस्क्रीम पार्लर आणि ते कोणी लिहू शकत नाही. उसाची रसवंती लिहू शकत नाही. फक्त एकच गोष्ट लिहू शकते, ती म्हणजे काय? एज्युकेशन. तुम्ही IAS आहे, IPS आहे, डॉक्टर आहे, टीचर आहे, काय आहे ते हुद्दा लिहू शकतात. तुम्ही काय लिहू शकतात? हुद्दा. तुमचा हुद्दा लिहू शकतात. म्हणून तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे ते नाही. त्याच्यामुळे शिकणं गरजेचं आहे. आणि हा हुद्दा तुम्हाला आयुष्यभर गरजेचा आहे. कारण का? तुम्ही मेलेत ना तरी तेच. ते नव्हते का ते डॉक्टर लांडगे मॅडम, त्या होत्या बघा, त्या खूप छान होत्या हो. कोणी असं ऐकले का? ते नाही का 20 एकरवाले होते, ते नाही का 10 बंगल्यावाले, असं कोणी ओळखतं का? नाही. तुमचा हुद्दा एज्युकेशनने तुम्ही ओळखल्या जाता. तुमचं काय एज्युकेशन आहे? डॉक्टर झाले, इंजिनिअरिंग झाले. इंजिनिअरिंग झालेलं आहे तर कुठून झालेलं आहे? IITतून झालेलं आहे. मेडिकल कुठून झालेलं आहे? गव्हर्नमेंट कॉलेजमधून झालेलं आहे. हे का नाही? या गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की काय चालू आहे असं नाही. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन. एज्युकेशन हा सगळ्यात खतरनाक आणि भारीतलं शस्त्र आहे. आलं लक्षात? ज्याच्या हातात पेन आहे, ज्याच्या हातात लेखणी आहे, तो जगाला भारी पडू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोलंबिया विद्यापीठात काय झालं, काय नाही झालं, ते आता तिथं कशाचा स्टॅच्यू उभारलेला आहे ते तुम्ही माहिती काढा. तुम्हाला बरंच कळेल की ज्या वेळेस इंडिया मधल्या लोकांना व्हॅल्यू नव्हते, किंमत नव्हते, ठीक आहे नाही, आपल्या देशातले बरेचसे नागरिक बाहेरच्या देशात जाऊन शिकलेत. ज्यांची आज काय कारकीर्द आहे, काय नाही आहे, हे फक्त एज्युकेशन मुळे आहे. अलग लक्षात. मग असे किती लोकांनी 15 एकर गट घेतले मरून गेले? किती लोकांनी कार गेल्या त्या कार भंगार झाल्या विकून गेल्या? किती लोकांचे बंगले बांधले पडून गेले? हे काय नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य निर्माण केलं.
हे कशाच्या जोरावर? त्यावेळेस हे शिक्षण तर होतच होतं. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना बऱ्याचशा लँग्वेज येत होत्या, भाषा येत होत्या, आहे का नाही? आता प्रत्यक्षात मी सांगू नाही शकत किती होत्या त्या, मला माहिती आहे, पण ऑन कॅमेरा आहे, कारण एखादी दोन चुकले तर अजून लोक बोंबा मारायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जरी स्थापन केलं त्यावेळेचं शिक्षण होतं, आणि त्याच वेळेचं शिक्षण कोणतं होतं? तलवारबाजी, दांडपट्टा, हे सगळे त्यावेळेचे होते. मग त्यांनी शिक्षण पारंगत केलं म्हणून ते उभं केलं स्वराज्य. जर त्यांना काही आलं नसतं तर झालं असतं का? नसतं झालं ना. मग त्याच्यासाठी लक्षात ठेवा, जगाच्या इतिहासामध्ये एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे कोणती? म्हणजे कळालं? ओके. हे डिव्हिजन पण कळालं? ओके, राईट डाऊन. अच्छा ठीक आहे. तर इकडे लक्ष द्या नवीन. तर आता मी तुम्हाला डिव्हिजन देतो, एक तुम्हाला करावं लागेल. आलं का लक्षात? देऊ का रे? ओ भाऊ देऊ का? झाडीवाला? दाढीवाला नाही रे, झाडीवाला. त्याच्या गावाचं नाव आहे झाडी. चलो सुरू. चला बघूया बरं कोण कोण करतं, पटापट करतं. चला 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 पटकन सॉल्व करा. हा बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या. मी ज्यांचे बरोबर होते त्यांना काय दिलं? चूक दिलं. आता मी कशासाठी चूक दिलं माहिती का? तुमचा कॉन्फिडन्स पाहण्यासाठी. किती लोकांना कॉन्फिडन्स आहे, किती लोकांनी नवीन करून पाहिलं. कोणी कोणी कॉन्फिडन्सली नाही आपलं बरोबर आहे, पण सर का बरं चुकीचं देत असं कोणाकोणाला वाटलं? ज्यांचं बरोबर होतं त्यांना काय केलं? चूक दिलं, आणि ज्यांचं चुकलं त्यांना बरोबर दिलं. असं का? कॉन्फिडन्स एक नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्ही कधी कधी कन्फ्युज होतात. आता इकडे लक्ष द्या. 4 1 जा 4, इथं आला 2, बरोबर आहे ना? हा किती रे? 4 6 जा का किती? 24. इथं 3, इथं 0, नंतर 4 9 जा 36, इथं 0 0, नंतर 4 1 जा. किती लोकांचं हेच उत्तर आहे? हे 1691. गुड. म्हणजे 2 लोकांचं चुकलं तरी, आहे का नाही? चला नवीन देतो, सॉल्व करा. चलो सॉल्व करो जल्दी फटाक से.